वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही सगळे निघालो. मला ड्रेस देणार आहे घालायला. हाय ड्रेस आहे गाईस, देतो तिला. रडा लागले. थांबा गाईस, मी तिला ड्रेस देऊन येते. हा बोल. फायनली आम्ही शेतात चालूय भुगणं घेऊन. भुगणं घेऊन आम्ही काय काय घेऊन जायचंय ती सगळं तयारी करतोय. घेऊ अजून 1000 रुपयाचं 500चं. नको आणले. बस झालं तेवढंच. चिकन वगैरे घेतोय आम्ही. काय काय सामान घेऊन चाललो, कुठं चाललो, काय त्यासाठी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. हे दे मामी, एक तांब्याने ग्लास दे. आम्ही आहे साईड ब्लॉगर. हे आमचं मेन अध्यक्ष ब्लॉगरचं रील स्टार. आलेली आहे आमची तयारी. आम्ही निघालो ट्रिपला. हाय. आपण लवकरच भेटू. स्टेट यू. गायू आवरते, आमचं पिल्लू उई उई करते आणि हे बाकीच्या पिल्लूला एक उई केल्यावर एवढ्या जण पळत आले. तुमचं कन्फ्युजन दूर करते. या सगळ्या रात्री सोलापूरला गेल्या होत्या. आता सकाळी उठून आवरून परत आलेत, कारण आम्ही रात्री बसून तुम्हाला मी म्हणलं होतं की जागतिक पातळीवर चर्चा चालू होती. आमची तीच चर्चा चालू होती पिकनिकची. आता आम्ही चाललोय, खूप चांगल्या जागी चाललोय. निम्मी तयारी झाली आहे. आमचे मम्मी पप्पा पण येणार आहेत सोबत. बघूया ब्लॉग. भेटूया पुढे आपण ब्लॉग मध्ये. ओके, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. नाही बरोबर आहे. फायनली आम्ही सगळे रेडी होऊन निघालो. निम्मे जण इथे बाहेर आहेत. 2 गाड्या निघाल्या आणि मला हे ज्योती आहे आणि ही प्रीतीचा नवरा आहे. महेश भाऊजी कुठे गेले? आता आम्ही सामान ठेवताना दाखवतो. माझे फॉलोअर्स येईना झाले तिथूनच. हाय करा, हाय. माझ्या जीवावरच. हा, तुम्ही पण माझ्या जीवावरच. कोणत्या टिकीमध्ये ठेवायचं? तिकडे जा. सोडून चालले. माझी मम्मा एकटी पप्पांसोबत येईल. 2 गाड्या निघालेत. मला कोणत्या गाडीत आहे जागा? तिकडून येऊ का? दुसरं होतं की काय? हे नाही. Was there something that changed the way you approach investing? फायनली वेट टू फिरायला. गाईज आम्ही इथं उसाचा रस प्यायला आलो सगळेजण. इकडे बघा. तिला बी खर्ची नाही. मांडी सुंदर प्लेस आहे बघा. आम्ही सगळे बसलो उसाचा रस प्यायला. ते चिंचा पडलेत वाहन. वॉट अ व्ह्यू. वाव, कसलं सुंदर वातावरण आहे. चिंचा, हा ही चिंचा उडकत पटकन ती. पण माझ्याकडे आहे जी मी खातीये चिंच. हाय गाईज, आम्ही अक्कलकोटला आलो आहे. ठीक आहे. हॅलो गाईज, मोबाईल बसते तुम्ही त्याला गोंधळ बिसण होईना. आम्ही आलो अक्कलकोट पॅलेसला. अचानक रिसेंट प्लॅन बनला होता आणि मला येता येता उलटी पण झाली, त्यामुळे माझा फेस असा झालाय. कॅमेरा अलाउड नाही गाईज. खाली उतरल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ओके बाय. गाईज मोबाईल का अलाउड नसतं माहितीये का? खूप साऱ्या ठिकाणामध्ये जिथं तिकीट असतं तिथं ना त्या लोकांची कमाई बंद होईल. 20-20 रुपये पर माणसाला 20 रुपये घेतात. तिथं आतमध्ये काय आहे आम्ही शूट करून सोशल मीडियाला टाकू, मग लोक तिथूनच बघतील, सर्च करतील. काय नाहीये तिथं जाऊन काय करायचं आहे असं विषय होतंय. पण इथं आल्यावर कळतंय की आतमध्ये खरंच काय नाहीये, उगाच. मग ते त्यांची कमाई बंद होईल, त्यासाठी आम्ही आलो होतो अक्कलकोटला. कुठला पॅलेस?
हा राजा पॅलेसला अक्कलकोटला आलो होतो आणि तिथं मोबाईल अलाउड नव्हता, पण मी आज जाऊन चेक केलं ना मोबाईल अलाउड करता, पण कळलं की तिथे फक्त पैसे कमवायचे काम आहे, तिथं आतमध्ये काहीच नाही. संघटना आलेली आहे, सगळे सामान बोरे बस्तारा उचलून. खूप छान वाटतंय गाईच आम्हाला. आजी उभारलेला आहे येऊन, ते येत आहेत बाकी. शेतकऱ्याची पोरगी मी. हा दूर कुठं रुबाब बघा तिचा, माझ्याच काकाचं शेत आहे म्हण. त्याने चिकन धुवायले, तिनं माती लावायले, हिने आग लावायला, ती त्यांना झोपलाय आणि आमची पिल्लू आणि ज्योती तिकडं मजा करायला, कुत्रा त्यांच्या सोबत. कुत्रा आपला ती आणि आमचं भाऊ चिकन धुवून द्यायला मस्त पैकी. आणि हा साहेबांचं म्हणजे आमच्या काकांचं शेत आहे बघा. सगळे काय म्हणतात त्याला, हुरडा 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 पार्टी पण आहे तिकडं. चिकन शिजतंय, ओम्या खायचं काम करताय, ही मेहंदी गंगी लावून बसली आहे. आमचे पप्पा मम्मी पण येते. काय लागलं गाईज मग तुम्हाला शेतामध्ये येऊन? मला तर खूप छान वाटलं त्या सिटी मधल्या गोंधळ गोंधळ गोंधळनी. मला असं सुकून भेटायला. आशिष उगाच त्या अक्कलकोटला नेलं होतं. आपण दिवसभर इथं झोपलो नसतो चटाया टाकून खाऊन खाऊन. गंजलेला तलवारी दाखवायला गंजल्याला तलवारी आणि गंजल्याला बंदुक्या दाखवायला. वासुट सगळं वासुटलं होतं तिथं. तिकडं त्याने जाळ लावताय, हिने इकडून फुकते. ए वा तिकडं आमची चलवी. ए पिल्लू आमचं कांदे टमाटे कापून द्यायला. यो बाई बघा पडू. नवऱ्याची मी दोघी निघालो शेत बघायला. मला एवढं छान वाटतंय. सनसेट पण व्हायला लागलाय आणि आम्ही आत्ता अक्कलकोटून इथं पोहोचलो. आमचं प्लॅनिंग होतं की आम्हाला फर्स्ट येऊन इथंच दिवसभर टाइम स्पेंड करायचा आहे, पण आशिषने सगळा टाइम चेंज करून टाकला, प्लॅनिंग चेंज करून टाकला. जाऊ दे म्हणलं अक्कलकोटला जाऊन पण तिथं काय काय आहे ते बघावं, कसं वाटतंय काय वाटतंय. पण काय बघण्यासारखं नव्हतंच, सगळा टाइम वेस्ट झाला. तरी तिथून लगेच निघालो आम्ही, आम्हाला काय खास नाही वाटल्यानंतर, आणि परत इकडं आलो. पटपट सगळ्यांनी आग वगैरे पेटवली आहे आणि आता आम्ही बनवून खातो बिर्याणी. मजा तर खूप यायला लागली आम्हाला इकडे. तुला कसं वाटतंय प्रीती? छान, किती छान, मस्त वाटतं. एन्जॉय डे. दिसतायत का तो का फॅमिली बारके बारके सगळे? तोडाला बी नाही गाईज. जाऊ दे. मम्मी पप्पा पण आले गाईज. आम्ही दिवसभर नव्हतो म्हणून फायनली आले आमच्या पाठीमागे. आता छान वाटतंय, किती का रात्र होईना सोबत असतात त्यांनी. कोथिंबीरचा मसाला. ए मम्मी अद्रक लसूण पेस्ट कशात दिली होती? एक नंबर खबंग होतंय बघ. सगळं झाल्यावर तू जा म्हण की जा. चप्पल काढ भर माझा सारा चपलीवाल्याला. वाय वाय अगं मिरच्या जरा जास्त टाकायचं होतं ना. तिथं मिरच्या त्याला रातची बिर्याणी पचली नाही. अगं चप्पल घाल ना बाई.
टोमॅटो बी लय आहे ती बघ देते तुम्ही थोडे दिले. आमची बिर्याणी शिजत आहे अशा प्रकारे मी बनवली आहे. प्रीती माझ्याच माग तू आता या तुला माहित आहे जाड ऐक मला पाणी करा पाणी येऊन माझच काढतो मुद्दामच करतो. मला एक दे रे आता. हा तुला पण पकडे. बस तिथं बसा की. आत्ता झालंय आमचं काय म्हणतात बिर्याणी आत्ता शिजली सगळे खायला ठुस झाले रात्र झाली. काय म्हणते बिर्याणी चावी गाडी वळवून आणते ते कोण गाडी वळवून ठेवली. अरे ते पातेलं आणि ते 2 जार ठेवा ना मग त्याच्यामध्ये एवढं मोठं असं पण घरी हुरडा पार्टी बॅग घ्यायला चला घेऊ.